आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने विदर्भ स्पेशल पातोडी भाजी। त्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। चला आता हे मी काही मसाले घेतलेले आहेत। थोडं खोबरं, लसण, अद्रक, काळे मिरे, तेजपत्ता, तीळ, जिरं आणि कांदा। आता आपण मसाला भाजून घेऊ। थोडं तेल टाकून घेऊ। पूर्ण मसाले एकसाथ भाजून घेऊ आणि आपले मसाले भाजून होईपर्यंत आपण इकडे बेसन भिजवायची तयारी घेऊ। आता हे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडे काही मसाले टाकून घेऊ। अर्धा चम्मच मीठ, थोडीशी हळद, अर्धा चम्मच तिखट, थोडा गरम मसाला, थोडी धनिया पावडर आणि थोडं तेल। आता आपण याला थोडं थोडं पाणी टाकून भिजवून घेऊ। आपला आता हे भिजून झालेला 5-10 मिनिटं असंच ठेवू। तेपर्यंत आपण मसाला मिक्सरमधून काढून घेऊ। इकडे आपला मसाला पण झालेला आहे। याला मिक्सरमधून एकदा फिरून घेऊ। असा पूर्ण मसाला बारीक करून घेतला। आज संभार नव्हता म्हणून मी टाकला नाही, पण तुम्ही संभार पण टाकायचा, त्याने पण छान म्हणजे चव लागते त्याची। आता आपण भाजीला फोडणी देऊ। आता आपण 3 चमचे तेल टाकून घेऊ। आता तेल गरम झालं, त्याच्यामध्ये आता 1 चम्मच मोहरी आणि 1 तेजपत्ता मसाला पण टाकून घेऊ। आता आपण याच्यामध्ये आपला हा मसाला झाला, तर आपण दुसरे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ। एक चम्मच मीठ, थोडी हळद, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच लाल तिखट। आता हे याला तेल सुटेपर्यंत याच्यामध्ये होऊ देऊ। आता मसाल्याला तेल सुटला, तर आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं आपलं ते टाकून घेऊ। आता हे मी थोडं गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते गरम पाणीच भाजीमध्ये आपण टाकू। त्यानं भाजीची चव जी आहे ते छान लागते। आणि ह्याच भाजीत नाही, प्रत्येक भाजीमध्ये पाणी गरम करूनच टाकायचं, त्याने भाजीला टेस्ट पण छान येते। आता भाजी शिजेपर्यंत आपण जे बेसन भिजवून ठेवलं त्याची पोळी लाटून घेऊ। आता आपण ते पोळी लाटून घेऊ। थोडंसं याच्यावर बेसन पीठ टाकू, तुम्ही तेल पण लावलं तरी चालेल। असे छान पातळ थोडीशी हे पोळी लाटून घ्यायची। अशी हे पातळ पोळी लाटून घेतली। आता याला आपण कापून घेऊ। याला असं चौकुट्टे आकारामध्ये कापून घ्यायचं। छोटे मोठे तुम्हाला ज्या साईजने आवडतात त्या साईजने कापले तरी चालेल।
असे कापून घेतले. आता आपण हे भाजीच्या रशामध्ये सोडून देऊ. आता आपण याच्यामध्ये जे हे पातोड्या केलेल्या आहेत त्या अशा टाकून देऊ. आणि कुठं कुठं याला चुनगोळे पण म्हणतात, चुनवडी पण म्हणतात आणि पातोडी पण म्हणतात. हे विदर्भ स्पेशल पातोडी आहे. असं टाकून घेऊ त्याच्या. आता आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून दिलं. आता 5 मिनिटं याला असंच शिजू द्यायचे त्याच्यामध्ये. आता आपली भाजी पूर्ण झालेली आहे. आता आपण जेवण करायला घेऊ. अशी आपली विदर्भ स्टाईल पातोडीची भाजी. तुम्ही नक्कीच एकदा अशी करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. अन्नपूर्णा माऊली ब्लॉग याला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. बाय.